दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, हा माझा संदेश बाळा तू नीट ऐक. हा तुझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि हा संदेश तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतो. तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होतील. हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक संकटातून मी नक्कीच बाहेर काढीन. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे न करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमचं यातून काही चुकते तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर नक्कीच घाला. मित्रांनो, स्वामीची लीला अपरंपार आहे. स्वामींच्या लीला ऐशी असती अपरंपार. स्वामी सत्ता चाले ऐसे जगावर. स्वामी कृपे तरलो जगी आजवर. जगी स्वामी नामाचा असे आधार. विश्वास असे पूर्ण सदा स्वामींवर. त्याच्या कृपे सुखी असे हा पामर. दास म्हणे स्वामी ऐसा कृपा सागर. माझे बोल सत्य करी सत्वर. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींची लीला अपरंपार आहे. ते कोणती लीला कधी करतील हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही त्यांचे नामस्मरण करा व त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते सर्व काही नीट करतील. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व श्री स्वामी समर्थ हे ज्याचे दैवत आहे, त्यांच्या अंतकाली भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभूत असे सत्य आहे. म्हणून स्वामी तुमच्या जाण्यासोबतच तेही तुमच्या पाठीमागे येतात व तुम्हाला ते या जीवनातून तारून टाकतात. मित्रांनो, स्वामी भक्तीची गोड लागणे म्हणजे पूर्ण पुण्याईचे शुभ संचित आहे असे समजावे. ओगाची बितोशी भय हे पळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. स्वामींची शक्ती अपरंपार आहे. तुमच्या विना स्वामी कोण माझा सोबती. श्वास माझा ध्यास माझा अपेक्षा नाही कोणाची. व्हावी चरण पूजा हीच आमची भक्ती. अविरत राहो आमच्या हृदयी स्वामी भक्ती. नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नेस्त नाबूद करते. मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियतीसुद्धा नतमस्तक होते. म्हणून कधी हार मानू नका. आपल्या यशाच्या शिखराकडे चालत राहा व जीवन जगत राहा व आनंदाने जीवन जगा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो. बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं. पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. म्हणून आपला चांगुलपणा ठेवा. लोकांकडे लक्ष देऊ नका. जर ते वाईटपणा करून वर जात असतील तर ते एक दिवशी तसेच खाली आपटतील. पण आपला चांगुलपणा हा शेवटपर्यंत राहील. म्हणून सत्यवान राहा व चांगले राहा व सर्व कर्म तुमचे चांगले करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. म्हणून तुम्हाला ती क्षमता देवाने दिली आहे ती ओळखा आणि पुढे चालत राहा. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे. मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केलाच पाहिजे. शब्द दुआ आहे. शब्द दवा आहे. शब्द दावा आहे. शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीच दिसू शकत नाही. म्हणून सुंदर असण्यालाही महत्त्व आहे, पण तुमचे मनही तितके सुंदर पाहिजे व निर्मळ पाहिजे व त्या निर्मळ मनाने तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आणि सामर्थ्य आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. मित्रांनो, म्हणा तुम्ही कमेंटमध्ये परत एकदा लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
व मनात हे गुणगुणत राहा. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेले कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. मित्रांनो, माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखवणार नाही ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव. ती नामस्मरणामध्ये दे. यशस्वी होशील. म्हणून आपली ऊर्जा ही तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये घातली पाहिजे, तर तुमचे कल्याण हे निश्चित आहे. मित्रांनो, जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो, दुआ करतो, तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदतीस म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी वा पीडित असेल तर त्याचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामींकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे. त्यांचे दुःख दूर होऊन त्यास समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. निश्चितच आपली प्रार्थना त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडून आणेल आणि कर्माच्या विज्ञानाप्रमाणे त्यांच्या जीवनात सुद्धा हजारो पटीने वाढून मिळेल. म्हणून तुम्ही प्रार्थना ही दररोज केली पाहिजे व स्वामींचे नाव दररोज 2 मिनिटं तरी टाइम देऊन मुखात घेतले पाहिजे. मित्रांनो, शोधण्या जगलो आशेचा तारा, नज उमजला भगवंताचा इशारा. अशक्य समजणे लीला आपुली, मनुष्य निवळ कळसूत्री भाऊली. माता पिता मानस पूर्तीचे कारणी, सर्वस्वे शरणांगत भजतो चरणी. जगती गुरुदेव साक्षात संजीवनी, उत्कर्ष पद दासा लाभतो जीवनी. दृढ विश्वास कोरला भक्त अंतरात, रक्षिती भाविकास सदा जीवनात. सरतात चिंता सन्मार्गास धाविती, स्वर्गीय अमृतासम गुरुराव महती. सेवकास सत्वरी ताराण्यास यावे, कर्म मार्गी गुरुराव पाठवळ असावे. अशक्य साधने कृपेविन प्रगतीस, वरप्रसादिक संधी लाभो प्रयत्नास. जनमानसी मिळावा योग्य सन्मान, जन्मदात्या मनी सार्थकी समाधान. गुरुदेवेने उन्नती लेकराची साधावी, गुरुमूर्ती नेंत्राकरणी सदैव वसावी. आपल्यावर स्वामी समंतांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहावा व आपण आपल्या आईवडिलांची सेवा मनापासून निर्मळ मनाने करावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. नाही जन्म नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कुणी गुरुवर स्वच्चे हाच सुवधार, नवनाथो आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ. नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्यागती. कधी चाले पाण्यावरती, कधी धावे अंधातरी, यमा वाटे ज्याची भीती, योगीश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमातटी. काली माता बोले संगी, बोले कन्या कुमारीही, अन्नपूर्णा ज्याच्या हाती, दत्तगुरु एकमुखी. भारताच्या कानोकानी गेला सोये चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाला, मध्यान्नीचा रविप्रथ, रामानुज करी भावे, स्वामी पदा दंडवत. मित्रांनो, स्वामी म्हणत असतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी सर्वत्र आहे. तू जिथे जाशील मी तिथे आहे. तू उगाची चिंता करू नको व भिवू नकोस, मी पाठीशी नक्कीच आहे. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नाही. अशा वेळी डोळ्या आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचं ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामी म्हणजे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित केलेला क्षण.
स्वामी म्हणजे मीपणापासून अलिप्त मन. स्वामी म्हणजे प्रेमळ भक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्मेची शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर. स्वामी म्हणजे भक्तांसाठी न सरणारा कृपेचा सागर. स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र. स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया. स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट. स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट. म्हणून स्वामी हे सर्वप्रती आहेत व सर्वस्व आहेत. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा व स्वामींचे नामस्मरण करत राहा. ते कोणत्याही संकटात कधी तुम्हाला तारतील हे तुम्हालाही कळणार नाही. काही वेळेस असं होतं की आपलं संकट समोरून निघून जातं. आपल्याला वाटतं बरं झालं, देवाच्या कृपेने आपण वाचलो. तीच जी कृपा असते तीच स्वामींची कृपा आहे आपल्यावर. व स्वामींची कृपा सदा सर्वदा आपल्या सर्वांवर राहो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके टेकवायला. मग तुम्हाला कधीही काही टेन्शन आलं किंवा काही दुःख झालं तर स्वामींचे पाय नक्कीच आहेत डोके टेकवायला. तुम्ही एकदा जात जावा. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत ना मार्गदर्शनाला. आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. ते मार्गदर्शन आपल्याला नक्कीच करत आहेत. जरा का थोडेही भटकणार माऊली लगेच डोळे वटारणार. तुम्ही जर चुकीच्या मार्गाला जाल तर स्वामी तुम्हाला त्यांची लीला दाखवून देतील व तुम्हाला त्याचे अनुभव सुद्धा येतील की तू वाईट मार्गाला चालला आहेस, सरळ मार्गाला ये. हाताशी धरलंय आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके टेकवायला. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये कशीही तुम्हाला अडचण आली तर स्वामींचे पाय नक्कीच धरा. तुम्हाला नक्कीच मार्ग सापडतील. व तुम्हाला कितीही त्रास हो, कितीही दुःख हो, तुम्ही स्वामींच्या चरणी जा व त्यांचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला मार्ग तुमचा मोकळा होऊन जाईल. उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. कुणासाठी कितीही काही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास्त जगायचं. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगले बोलण्याचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात ना, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा आणि दुसऱ्यांना हसवत राहा. हा सुंदर जन्म पुन्हा नक्कीच मिळणार नाही. म्हणून या जन्मात काय करायचंय ते करा, पण कुणाचे वाईट चिंतू नका व कुणाचे वाईट करू नका. स्वामी नक्कीच तुमच्या पाठीमागे राहतील. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमचे बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल. त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधी राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते. कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करीत असतात. म्हणून अशा लोकांना तुमच्या आयुष्यापासून दूर ठेवा. तेवढेच तुमच्या आयुष्यासाठी चांगलं राहील. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजेच जे जे घडते ती स्वामींची इच्छा असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेनासे होते, त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली नक्की असते. म्हणून स्वामींचा फक्त हात धरा, ते तुम्हाला पहिलं तरी बरोबर घेऊन जातील व तुमचा
जीवनात तुम्हाला सर्व प्राप्त करून देतील. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतः जबाबदार असतो. म्हणून तुम्ही काय कर्म करत असता व तुम्ही काय करत असता तसेच तुम्हाला फळ मिळणार व तसेच तुम्हाला देव परत देणार. जर तुम्ही एखाद्याचे वाईट केले तर तुमच्यासोबतही कधी ना कधी वाईट घडेल. आज नाही घडणार, उद्या नाही घडणार, परवा नाही घडणार, 4 वर्षानंतर नाही, 15 वर्षानंतर नाही, पण एक दिवशी नक्कीच घडणार व ते तुमचे कर्माचे फळ असेल हे तुम्हाला समजदार देखील नाही. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच पळत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख नक्कीच प्राप्त होते. म्हणून तुम्ही विचार हा चांगलाच केला पाहिजे व चांगला विचार केला तर तुम्ही चांगले व्यक्ती बनाल व चांगले व्यक्ती बनाल तर तुमच्या या विचार करण्याची सरणी ही पॉझिटिव्ह होते. पॉझिटिव्ह म्हणजे तुमचे विचार हे निगेटिव्ह राहत नाही, चुकीचे विचार नाही राहत. तुमच्यामध्ये काहीतरी बदल होत राहतो व तुमच्यामधला जो बदल होत राहतो तोच बदल तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जात असतो. म्हणून तो बदल होणे आवश्यक आहे. मित्रांनो, काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात काहीही संकटे आली किंवा काही निगेटिव्ह माणसं आली तर त्यांना दूर करा व ती वादळे आपोआप तुम्हाला बदलण्यासाठीच येत असतात व ती माणसे सुद्धा तुम्हाला आपोआप बदलण्यासाठीच येत असतात. हे लक्षात ठेवा व पुढे चालत राहा. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा. म्हणजे तुम्ही यातून शिकू शकता की नोकर आयुष्यात कधी पण तुम्ही होऊ शकता, ही गोष्ट नक्कीच आहे. पण मालक होऊन बघा व तुम्ही असं स्वतः नाम घेऊन स्वामींचे दिवसातून तुम्ही 2-3 वेळेस नाम घेत असाल, पण स्वामींची भक्ती एकदा 10 मिनटं, 20 मिनटं, 30 मिनटं करून बघा. तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच खरं आहे. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. मित्रांनो, ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात. हे लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधी हारू शकत नाही व आजचा संघर्ष उद्याचे सामंत निर्माण करतो. विचार बदला, तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलेल, हे मी गॅरंटी देऊ शकतो. कारण तुमचे विचार तुमच्या जीवनाशी निगडीत असतात व तुमच्या जीवनाशी तुमचे विचार हे जोडले गेलेले असतात. हे लक्षात ठेवा व पुढे चालत राहा. कारण तुमचे विचार चांगले असतील तर तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्याच मिळतील व विचार हे खराब असतील तर तुम्हाला सर्व गोष्टी या खराबच मिळतील. कारण विचारांवर माणूस पूर्णपणे डिपेंड असतो. त्याचे विचार करण्याची क्षमता व त्याचे विचार कसे आहेत यावर त्याला मिळणारे यश हे डिपेंड असतं. मित्रांनो, रुबाब हा आपल्या जगण्यात कामात असावा लागतो. नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येत, हे लक्षात ठेवा. व तुमचे मन चांगले पाहिजे व कर्म चांगले नक्कीच पाहिजे. कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, जिथे पैसेवाले कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल असं यशस्वी बना. म्हणजे आपले मन चांगले व कर्म चांगले ठेवा. जिथे पैशावाल्यांचे कामं होत नाही तिथे तुमची कामं झाले पाहिजे, कारण तुमचे मन चांगले आहे व तुमचे सर्व गोष्टी बाबतीत जीवनात संघर्ष करायला लागणार नाही. आयुष्य आनंदात जगा, पण आपले कर्तव्य कधी विसरू नका, हे लक्षात ठेवा व त्याला एक लिमिटेशन्स ठेवा. करिअर सोडून मागे जाल तर दुसरा त्याच संधीचे सोने करून पुढे जाईल. म्हणून तुम्हाला जे मिळालं आहे ते सोडू नका. तुमचं ध्येय एकच ठेवा, पण रस्ते बदलत राहा. जर तुम्हाला रस्ते मिळत नसतील तर रस्ते बदलता येतात, पण ध्येय कधीच बदलू नका. मित्रांनो, प्रॉब्लेम हे येतच राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचं आहे. हे जेव्हा तुम्ही संकट असाल तेव्हा 75% मदतीचा हात हा तुमच्या मित्रांचा असेल. मित्रांनो, जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायला असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. मग तेव्हाच तुम्हाला स्वाभिमान मिळत असतो. यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल व काही शिकायचं तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा व त्यांच्या कथेतून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल व भरपूर काही तुम्ही शिकले तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये पारंगत होऊ शकता व पुढे जाऊ शकता. कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या. म्हणून जीवनात कष्ट हे सगळ्यांनाच करावे लागतात. ते तुम्हालाही करावे लागेल. कोणी तुम्हाला आयता आणून देणार नाही, ते तुम्हाला कमवावं लागेल. स्वतःला कधी कमी समजायचं नाही.
आपल्याला आवडत ना तेच करत राहायचे, एवढं लक्षात ठेवा. शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात बरं. एक वेळ एकटे चालायला शिका, पण कोणाच्या मागे धावणे शिकायचं नाही. कारण कोणाच्या मागे धावाल तर तो तुम्हाला नक्कीच मागे पाडेल. घडून गेलेल्या काही गोष्टी असतात ज्या भूतकाळामध्ये जिथे आपण रडलोय ते आता आठवलं की हसायला येतं, आणि जिथे जिथे आपण हसलोय ते आठवलं की रडायला येतं. मित्रांनो, घरच्यांसोबत, सामान्य कुटुंबातील असो किंवा इतर नोकरदार व्यक्ती असले की घरात घरच्यांसोबत वेळ घालवायचा असतो, तेव्हा असं वाटतं की कामावरून सुट्टी भेटली पाहिजे. आणि आता वेळ बघा कशी आहे, सर्वांनी कामाची आठवण येते, पण त्या व्यक्तीचं काय ज्याला कुटुंबच नाही, ते कसे दिवस काढत असतील. म्हणून आपल्या कुटुंबात सुद्धा वेळ द्यायला शिका व आपल्या आईवडिलांचा कायम आदर करायला शिका. संकटांची पायरी सर्वांना चढावी लागते. मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचे, ते स्वतःवर अवलंबून आहे. आठवणींचा गुंता कधीच सुटणारा नसतो. कोणत्या तरी गोष्टीवरून आठवणी या पुन्हा आपल्या मनात जागा घेतात. पण जितके आपल्या कामामध्ये वेळ गुंतवाल तितकेच चांगले तुमचे आयुष्य होत जाईल व तुम्हाला मागच्या गोष्टी आठवणाशा होतील. छोटेसे स्वप्न असे प्रत्येकाचे, पण तुम्हाला माहिती आहे त्या स्वप्नामागे खूप मेहनत करावी लागते. म्हणून मेहनती कोणाला चुकली नाही, ते तुम्हालाही नक्कीच करावी लागेल. काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकून जातात, पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जाते. म्हणून तुमच्या जी वेळ आहे ती तुम्ही जशी वापराल तसे तुमचं भविष्य घडेल, व तुम्ही जर ती वेळ वाया घालवाल तर तुमचं भविष्यही तसंच होईल. जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिली तर तो मागे फिरत नाही, एवढं मात्र खरं. स्वतःला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे. कारण जग बदलत चाललंय, त्यासोबत आपल्याला सुद्धा बदलावं लागेल, नाहीतर आपण मागे पडू. लोकांबरोबर चालायचं असेल तर त्यांच्यासारखं आपल्याला बनायला लागेल. काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे लागा, कारण जेवढे तुम्ही पुढे जाल तेवढे स्वप्न जवळ येत जाईल. लक्षात ठेवा, तुम्ही एक एक पायरी चढत राहाल तर तुमचं ध्येय तसतसं जवळ येत जातं, व जवळ येत गेलं की तुमचं एक दिवशी स्वप्न पूर्ण होतं. दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला समजवत जा. मग बघा, कधीच नकारात्मक विचार मनात येणार नाही. कारण तुम्ही जोपर्यंत स्वतःमध्ये डुंकून पाहत नाही तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. मित्रांनो, दुसऱ्याला समजवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच समजले पाहिजे. म्हणून यात ही गोष्ट मी सांगितली आहे की आरशामध्ये आपण स्वतः असतो, मग आपण स्वतःला पहिले सांगितले पाहिजे. तुम्ही एखादे चांगले काम करायला जाता तर नक्कीच करा, कुणाची वाट बघत बसू नका. तुम्ही चांगले काम करताय ना, मग तुम्हाला पाठिंबा हा भेटणारच. लक्षात ठेवा, तुमचे कर्तृत्व, तुमचे कर्म चांगले असली तर त्याचं फळही तुम्हाला चांगलंच भेटेल, व जर कर्म वाईट असतील त्याचं फळ तुम्हाला वाईटच भेटेल, एवढं मात्र लक्षात ठेवा. कोणताही श्रीमंत माणूस गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही, पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्कीच बदलू शकतो. म्हणून तुमच्या ज्या मनातल्या भावना आहेत व तुमची जी थिंकिंग आहे ती तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह ठेवली पाहिजे. व आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यात पुढे वाटचाल चांगली करू शकाल, हे निश्चित आहे. आयुष्य एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये माणसाला प्राणी बोलले तर माणसाला राग येईल, आणि वाघ बोलले तर चेहऱ्यावर आनंद येईल. म्हणून माणूस हा कंपॅरिझन करत असतो की हा कसा तो कसा. म्हणून तुम्ही स्वतःशी, दुसऱ्याशी तुमचं कंपॅरिझन कधीच करू नये, व दुसऱ्याची तुलना तुम्ही स्वतःशी कधीच करू नये. कारण तुमच्याकडे जे वेगळे गुण आहेत ते समोरच्याकडे नाही, व समोरच्याकडे जे गुण आहेत ते तुमच्याकडे नाही. त्यामुळे कोणाशी तुलना करणे हे चुकीचं आहे, अगदी चुकीचं आहे. कुणाला धोका देऊन जास्त आनंदी राहू नका, कारण जेव्हा आपले नशीब आपल्याला धोका देईल तेव्हा आपल्याला कळेल की मनाला किती वेदना होतात. म्हणून कुणाला धोका देऊ नये, कुणाला वाईट बोलू नये व कुणाचे वाईट करू नये. सगळ्यांचे चांगले करा, देव तुमचे नक्कीच चांगले करेल. तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा रस्त्यावर देखील एकटे चालला आहात जिथे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची साथ हवी होती. मित्रांनो, जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना, तो एक ना एक दिवस नक्कीच आपले स्वप्न पूर्ण करत असतो. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह राहा, कारण तुमचा फायदा घेणारे बाहेरून खूप बसलेत. पण घरी येता तेव्हा तुम्ही तुमचं प्रेमळ मन घेऊन या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेत. म्हणून तुमच्या घरात प्रेम करणारी तुमच्यावर भरपूर माणसं आहेत. त्यांच्या विश्वासघात करू नका व त्यांच्या मागे त्यांचं वाईट बोलू नका व चित्तू नका. कोणी पाहत नाही तरी पण देव पाहतोय तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या,
पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा घात करू नका व त्याचा फायदा घेऊ नका. तुम्हाला त्रास नाही होत, पण समोरच्याची परिस्थिती काय बनते त्याचं त्याला माहीत असतं. आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात, पण कितीही अडचणी आल्या तरी आपला मार्ग बदलायचा नाही. एकनिष्ठेने आपल्या ध्येयासाठी काम करत राहायचं. नक्कीच तुम्हाला यश मिळेल व यशाची पहिली पायरी ही अपयशाची असते, हेही विसरू नका. अपयश आले तर खचून जाऊ नका. ध्येयाकडे लक्ष ठेवा. टार्गेट आपलं फक्त ध्येय आहे हे लक्षात ठेवा. त्या टार्गेटला बघून व त्याला अनुसरून पुढे जात राहा. तुम्हाला एक दिवशी यश नक्कीच मिळणार, हे मात्र गोष्ट फिक्स आहे. मित्रांनो, आणि आयुष्यामध्ये तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा असतो. जसा तुमचा दृष्टिकोन असेल तसे तुमचे आयुष्य घडेल. म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमचा कसा आहे आपण जाणून घेऊया एक छोट्याशा गोष्टीवरून. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्यांचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करत राही. असेच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जॅकेट ओढतंय. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता. मुलाला त्याला विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का हो? मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमानं त्यानं उत्तर दिलं, बाळा, फुगा रंगामुळे उडत नाही तर त्याच्या आत जे काय आहे त्यामुळं तो हवेत उंच उंच उडत जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. काही विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही विचार केला आहे का? खरं तर हे काही फार मोठं रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या लोकांचे विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ ही सर्वाधिक महत्त्वाची साधन सामग्री आणि तिच्या सहाय्यानंच कुठलीही कामं प्रभावीपणे करता येते, ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. व्यक्ती, संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसांमुळे, त्यांच्या गुणवत्तेमुळे. जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापारी संस्थातील अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केलेली असते काही लोकांनी. तर त्यांना नेहमी एक प्रश्न विचारला जातो. असे समजा की तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादन क्षमता आणि नफा वाढून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे काय मागाल? सर्वांचं एकच उत्तर होतं, कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. कारण काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन विधायक असेल, त्यांच्या मनात काम करण्याची खरीखुरी इच्छा असेल तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील. वायफळ खर्च, नासाडी टाळतील, कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचं वातावरण किंवा मानसिकता निर्माण होईल. हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, आजच्या काळात माणसाला एक मोठं सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपल्या आयुष्यात माणूस बदलू शकतो. कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट किंवा संपत्ती म्हणजे मनुष्यबळ होय. ही संपत्ती भांडवल आणि यंत्रसामग्री यांच्यापेक्षाही अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने ही संपत्ती सर्वाधिक प्रमाणात तुच्छ आणि निरुपयोगी उतरली आहे. आपली माणसे हीच आपली खरीखुरी संपत्ती असते. कधी कधी यांच्या अगदी विरुद्ध सुद्धा घडते. आपली माणसे हेच आपले सगळ्यात मोठे ओझे ठरते. मित्रांनो, त्यामुळं गुणसंपत्तीची कसोटी कशी असते, ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी द्यावी, आपले उत्पादन कसे निघावे, यात पण त्यांचा दृष्टिकोन असतो. तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत ठरतो. मित्रांनो, विद्यापीठातील एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा नोकरी मिळण्यामध्ये त्याचा दृष्टिकोन वाटा 85% असतो, तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्यांचे व्यक्तिमत्व याचा वाटा केवळ 15% असतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या शिक्षणावर खर्च केलेली जाणारी रक्कम संपूर्ण ही केवळ माहिती आणि आकडेवारी शिकण्यासाठीच खर्च केली जाते. प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी ही माहिती फक्त 15%च उपयुक्त ठरत असली तरी आपण जी चर्चा करणार आहोत ती या उरलेल्या 85% यशाबद्दलच आहे. इंग्रजी भाषेत ॲटिट्यूड, दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, मग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असो की व्यावसायिक, दृष्टिकोनाने महत्त्व अनन्यसाधारण असते.
कुणी अधिकारी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला अधिकारी बनू शकेल का? कुणी विद्यार्थी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला विद्यार्थी बनू शकेल काय? मित्रांनो, आई वडील, शिक्षक, विक्रेता, मालक आणि नोकर यांपैकी कोणीही योग्य दृष्टिकोनाशिवाय आपापले काम योग्य प्रकारे करू शकेल काय? अर्थातच नाही. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपल्याला यशाचा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन. यश आणि निश्चित ध्येय प्राप्तीसाठी दृष्टिकोनाचे एवढे महत्त्व असेल तर साहजिकच आपल्याला जीवनविषयक दृष्टिकोन आपण तपासून बघायला हवा. ध्येय प्राप्तीसाठी आपल्या दृष्टिकोनाचा काय प्रभाव पडतो याची चिकित्सा करायला हवी. मित्रांनो, काही वेळेस तुमच्याजवळ काही गोष्टी असतील पण त्या दुसऱ्यांकडे नसतात व दुसऱ्यांकडे काही गोष्टी असतील त्या तुमच्याकडे नसतात. पण तुमच्याजवळ काय असं आहे ज्याने तुम्ही भरपूर वरती जाऊ शकता. म्हणून काही लोक म्हणत असतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा बोललासी. म्हणून तुम्ही जागा व तुम्ही भटकत असतात. तुम्हाला ते क्लू मिळत नाही की माझ्याजवळ काय आहे. म्हणून त्यावरून मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता. तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पांच्या ओघात असाल हिरांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही. त्या माणसाने केलेले हिऱ्याचं वर्णन त्याच्या कानामध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्यांच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्यानं पालथा घातलं पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्याचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक आणि आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याचं मनस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून ठेवला. त्याचं दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तिथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला, हाफिज परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, नाही, पण आपण असा प्रश्न का विचारत आहात? तो विद्वान म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. मी पाहता क्षणी ओळखलं. नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असे अनेक काही कितीतरी दगड पडले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेतजमिनीत खरोखर सर्वत्र हिरे पसरल्याने त्यांना आढळले. मित्रांनो, याचं तात्पर्य असं निघतं की मला वाटतं या कथेतून आपण 5 गोष्टी शिकू शकतो. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता येईल असं आपण बघितलं पाहिजे. आपल्यापेक्षा दुसऱ्यांची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते. म्हणून आपण आपल्याजवळ काय असेल त्यात सुखी राहायला शिका. आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटते असते तशी दुसऱ्यांनाही आपली वाटत असते. म्हणून हे लक्षात ठेवा की आपलं जे आहे ते खरंच चांगलं आहे. मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडे कटकट म्हणून पाहिलं जातं. एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखीच कधी नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला खूप महत्त्व आहे. म्हणून ज्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला त्यांचं खूप भलं झालंय. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियाथची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना तो फार छळायचा. एक डेव्हिड एका पोरगेलासा मेंढपाळ त्या गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्याने विचारले, तुम्ही या राक्षसाची लढत का नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला उत्तर दिले, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पुढं काय घडलं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. डेव्हिडने केवळ गोफणीच्या सहाय्याने राक्षसाला मारून टाकले.
राक्षस रूपी संकट तेच, पण त्यांच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता. म्हणून तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर भरपूर गोष्टी डिपेंड असतात. माघार घेणाऱ्यासारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसं सामोरं जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाची नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारांमुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. चांगल्या नावाजलेल्या संस्थांची ओळख देतील कर्मचाऱ्यांच्या पगारामुळे किंवा कार्यकालीन सोयीसुविधांवरून होत नसते. ती ओळख कर्मचाऱ्यांमधील जाणीव, योग्य दृष्टिकोन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधावरून होत असते. कर्मचारी जेव्हा म्हणतात मी हे काम करू शकणार नाही, तेव्हा दोन अर्थ ध्वनित होतात. त्यांना काम कसे करावे याची माहिती नाही. अशा परिस्थितीत त्यांना प्रशिक्षणाची गरज असते असे म्हणावे लागेल. काम करण्याची त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मानसिकता नाही. मग हा प्रश्न दृष्टिकोनाचा बनतो. किंवा जर काम न करणाऱ्याला त्यांनी निश्चित केला असेल तर तत्वाचा बनतो. मित्रांनो, साकल्याने विचार करण्याचा दृष्टिकोन असतो. कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगांनी विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकार्य वाटतो. माणूस म्हणजे केवळ एक हात किंवा पाय नसतो, तो एक पूर्ण मनुष्य असतो. हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तो संपूर्ण मनुष्य घरी परत येतो. परिस्थितीचाही आपण असाच सर्वांगीण विचार करायला हवा. आपल्या घरातल्या अडचणी, समस्या ऑफिसात आणि ऑफिसमधील समस्या घरी घेऊन जातो. खरे तर समस्यांचे वास्तव आकलन व मूळ शोधण्यासाठी साकल्याने विचार करायला हवा. कौटुंबिक समस्या ऑफिसात नेल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. ऑफिसमधील कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या यांचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो. तुमचे कौटुंबिक, व्यावसायिक, सार्वजनिक, सरकारी कोणतीही समस्या घ्या, तिथे तर्कसंगत विश्लेषण करा, सर्वकष विचार करा. समस्येचे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग याचा तुम्हाला आपोआपच बोध होईल. समस्या व त्या व्यतिरिक्त व्यावसायिक किंवा सामाजिक कुठलेही असोत, त्यांचा आपल्या आयुष्यावर दुगामी परिणाम होतो, हेही तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे काही घटक असतात. आपला विशिष्ट दृष्टिकोन घेऊनच जन्माला आलेलो आहोत की वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित होत जातो. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते असतात? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो. आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयात होते. मुख्यतः 3 घटकांवर आपला दृष्टिकोन हा अवलंबून असतो. मित्रांनो, पहिला घटक आहे वातावरण, दुसरा घटक आहे अनुभव आणि तिसरा घटक आहे शिक्षण. आता त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करूया. पहिला घटक आहे वातावरण. मग आपल्या भोवतालचे वातावरण निर्माण करण्यास पुढील गोष्टी जबाबदार नक्कीच असतात. त्या गोष्टी कशा आहेत? घर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव, शाळा, समवयस्क मित्रांचा प्रभाव, ऑफिसमध्ये सहाय्य करणारे किंवा केवळ चुकाच काढणारे वरिष्ठ, प्रसारमाध्यमे, दूरदर्शन, वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, चित्रपट, सांस्कृतिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, परंपरा आणि श्रद्धा, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, या गोष्टी आपलं वातावरण बदलण्यात सक्षम असतात. या गोष्टींमुळे आपले वातावरण हे बदलत असते. या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवतात. घर, ऑफिस, देश, प्रत्येकाची स्वतःला संस्कृती असते. एखाद्या दुकानात विक्रेता, व्यवस्थापक आणि मालक सर्वजण आपल्या विनम्र वागणुकीने लक्ष वेधून घेतात, पण दुसऱ्या एखाद्या दुकानात वेगळा अनुभवही येतो. तेथील प्रत्येकजण मख्ख व उद्धट बसतो. एखाद्या घरातील मुले, आईवडील आणि सर्वच माणसे सुस्वभावी, मार्गदर्शक आणि एकमेकांसाठी जीव टाकणारी असतात. तर काही घरात माणसे कुत्र्या मांजरासारखी सतत भांडण असतात व सतत भांडल्याने त्यांचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह होत जातो. ज्या देशाचे शासन आणि राजकीय वातावरण सरळ मार्गी असते, तेथील लोक देखील सामान्यतः प्रामाणिक, इतरांना मदत करणारे व न्यायप्रिय असतात. अर्थात याचा विरुद्ध परिस्थिती देखील करू शकते. मित्रांनो, अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरणात प्रामाणिक माणसाचा कोंडमारा होत असतो, तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला थारा मिळत नाही. चांगल्या वातावरणात सामान्य कर्मचाऱ्यांची देखील कार्यक्षमता वाढते, पण वाईट वातावरणात चांगला कर्मचारी सुद्धा आपली कार्यक्षमता हरून बसतो. कोणत्याही ठिकाणी संस्कृती ही वरून खाली झिरपत जाते, खालून वर चढत जात नाही. म्हणून आपण स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचे वातावरण तयार केले आहे याचे सिंहावलोकन केले पाहिजे. नकारात्मक वातावरण सकारात्मक वर्तनाची अपेक्षा कशी करता येईल? कायद्याचा अभाव हा जेथे कायदा बनतो तेथे सरळमार्गी नागरिक देखील परिस्थितीने भामटे आणि अप्रामाणिक आणि चोर बनतात. म्हणून परिस्थितीचे मूल्यमापन करून स्वतःचे व इतरांचे आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नाला
तत्काळ लागणेच इष्ट होय. मित्रांनो, अनुभव सगळ्यांना असतात व शिक्षण सगळ्यांचे असते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अनुभवातून देखील मिळतो. माणसे व घटना याविषयीच्या अनुभवानुसार आपले वर्तन बदलते. एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्यांच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो. सकारात्मकरित्या पाहिले तर सकारात्मक अनुभव नक्कीच येतो. मित्रांनो, शिक्षण असे येथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. ज्ञानाचा उपयोग योजकतेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. येथे शिक्षण ही संस्था व्यापक अर्थाने वापरली आहे. या शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षक हा दीर्घकाली परिणाम करू शकतो. त्याच्या दूरगामी परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. माहितीची अफाट समुद्र आपल्या सभोवती पसरला आहे, परंतु ज्ञान आणि शहाणपण यासाठी मात्र आपण आसुकलेले आहोत. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी. मित्रांनो, सकारात्मक दृष्टिकोनांच्या माणसाची ओळख कशी असते ते आपण बघून घेऊया. केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्य संपन्न असणं असे नव्हे. त्याप्रमाणे आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणं याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही. सकारात्मक व्यक्तिमत्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण होते. ते गुण असणारी माणसं स्वतः जबाबदार, आशावादी असतात. आपले यशस्वी होणारच या सकारात्मक दृष्टिकोनातून व भूमिकेतून ते नेहमी काम करत असतात. इतरांकडेही ती आशावादी दृष्टीने पाहतात. सकारात्मक दृष्टिकोनाचा व्यक्ती म्हणजेच अत्यंत उपयोगी व उपयुक्त असे जणू बारमाही फळच. सर्वांनाच ते नेहमी हवेसे वाटते. सकारात्मक दृष्टिकोनाचे काही फायदे आहेत, तर हे फायदे सहज लक्ष देण्यासारखे आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात. उत्पादकतेमध्ये वाढ होते. महत्त्व दृष्टिकोनाचे म्हणून मिळून मिसळून कायम करण्यास प्रोत्साहन मिळते. समस्यांचे निराकरण होते. गुणवत्ता वाढते. सलोख्याचे खेळीमेळीचे वातावरण होते. निष्ठा निर्माण होते. नफ्यात वाढ होते. मालक, कर्मचारी आणि गिराईक याच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रेरणा मिळते. मानसिक तणाव कमी होतो. व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते. सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो. व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत होते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक सुख दुःखातून मुक्त करतो. तो शब्द म्हणजे प्रेम. आणि हे प्रेम आपण आपल्या आईवडिलांवर व आपल्या इष्टदेवतावर व स्वामींवर नक्कीच ठेवले पाहिजे. स्वामींवर जितके जास्त प्रेम कराल तितके जास्त ते तुम्हाला फळ देत जातील, एवढे मात्र निश्चित आहे. स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. म्हणजे तुम्ही एवढे ताठ मनाचे झाले पाहिजेत की तुम्हाला कोणी काही हर्ट केलं तरी तुम्ही तुमच्या फक्त ध्येयाकडे लक्ष ठेवून वाटचाल केली पाहिजे. आपल्या माणसांवर आपण प्रेम किती करतो हे महत्त्वाचं नाही, तर आपल्या त्या माणसांची रिस्पेक्ट किती करतो हे महत्त्वाचे आहे. व आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या फॅमिलीला मिळतो, पण मैत्री हे अशी एक फॅमिली आहे ज्याला आपण मिळवतो. व तसेच आपण स्वामींशीही मैत्री केली पाहिजे. स्वामींना आपण मिळवत असतो, त्यांचं नाम जप करून व त्यांच्या आठवणीत राहून आपण रमून जात असतो. जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजून तुम्हाला सापडत नाहीत, कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो. म्हणून त्यांना प्रश्न असे प्रश्नच राहू द्या. मेसेजवरून बोलण्यापेक्षा स्वतः कॉलवरून बोलत जा. नक्कीच गैरसमज दूर होतील. कारण देवाशीही तुम्ही मनापासून व नामस्मरणातून बोलत जा. कारण देवाचा तुम्ही तिरस्कार कराल तर देवही तुमचा तिरस्कार करेल. त्यामुळे स्वामींवर नितान निर्मळ मनाने श्रद्धा ठेवा. ते तुमचं नेहमी चांगलं करतील. जी व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी सतत आपल्या सोबत आहे, अशी व्यक्ती शेवटच्या क्षणाला आपल्या जर सोबत नसेल तर दुःख तर होणारच आहे ना. त्यामुळं तुम्ही काय करता की तुम्हाला जेव्हा संकट आले तेव्हाच तुम्ही स्वामींना आठवता किंवा आपल्या देवताला आठवता. तर देव काय म्हणतो, तू मला तुझ्या संकटावेळी आठवतो बाळा, तू तुझ्या सुखावेळी व तुझ्या सर्व चांगल्या वेळी मला आठव. मी तुझ्या दुःखातही तेवढंच सामील राहील जेवढं तुझ्या सुखात सामील राहील. स्वतःला बदलण्यासाठी कुणाचा तरी मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेणे व आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे कुणाला तरी मदत घ्या, पण त्याचा पूर्णपणे आधार घेऊन तुम्ही स्वतः बदलू नका. म्हणजे झालं. सर्वांसमोर कपड्यांचा अत्तर लावून रुबाबात जगण्याला काय अर्थ आहे.
खरी मजा तर तेव्हा येईल जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला तुमच्या कष्टाचा सुगंध येईल. त्या सुगंधामध्ये तुम्ही पार मग्न होऊन जाल. कारण कष्टाची भाकर ही चांगलीच लागते असे म्हणतात. मित्रांनो, काही लोकांचं जास्त मनावर घेऊ नका, कारण त्यांचा जन्मच तुम्हाला मागे खेचण्यासाठी झालाय. थोडं दुर्लक्ष पण करायला शिकत जा, आणि दुर्लक्ष कराल तर नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल. ही मात्र गोष्ट तितकीच खरी आहे. मित्रांनो, कसला विचार करताय? ज्याच्यावर आपण इतका विश्वास ठेवला अशा लोकांनी लॉकडाऊनमध्ये धोका देऊन आपले खरे रूप दाखवले ना. अरे धोका आहे तो आज तुमच्यासोबत झालाय, उद्या त्यांच्यासोबत देखील होईल. म्हणून टेन्शन घेऊ नका. कर्माचे फळ हे प्रत्येकाला भेटत असते व कर्म हे कोणाला चुकले नाही आहे. त्यामुळे कर्माचे फळ त्यांना भोगू द्या व त्यांना तेव्हाच कळून जाईल की आपण काय चूक केली आहे ते. खऱ्या दुःखाची जळ आणि वेदनेची कळ त्यांनाच लोकांना जास्त कळते, जे लोक मनात कोणत्याही वाईट गोष्टी न ठेवता प्रामाणिकपणे आपलं साधं सरळ जीवन जगत असतात. म्हणून जीवन साधं सरळ जगा, आनंदाने जगा व टेन्शन घेऊ नका. स्वतःच्या आयुष्यात कधीच घाबरू नका. मित्रांनो, हे असं आयुष्य आहे ना, जे कधी दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते व कधी सुखाचे रूपांतर दुःखात होऊ शकते. सुख दुःख हे या गाड्याची व या बैलगाडीची दोन चाकं आहेत. ते तुम्हाला तसेच फिरत राहतील व तसेच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचे आहे. ते तुम्हाला मध्ये अडचणी येतील, सुख येईल, दुःख येईल, पण तुम्ही मागे सरायचं नाही, चालत राहायचं. एवढं मात्र लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात ना, तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते. म्हणून त्यांना तेव्हाच दुर्लक्ष करा, कारण ते तुमचा फायदा परत घेतील. म्हणून परत त्यांना चान्स देऊ नका. वेळेनुसार बादशे बदलू शकतात, तर मग आपले नशीब का बदलू शकत नाही? अजून मनापासून प्रयत्न करायचे, पण आता शांत बसून चालणार नाही. म्हणून यशाकडे जातच राहायचे व प्रयत्न सोडायचे नाही. जे लोक तुमची किंमतच विसरून गेलेत, त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता? जर ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का पुन्हा बोलवता त्यांना? नातं तेच टिकवतं जे मनाने असेल. तुमच्या नसण्याने त्यांना काहीच फरक पडत नाही ना. अशा लोकांना खूप महत्त्व कशाला समजायचं आपण? एवढं लक्षात ठेवा. आयुष्य आनंदाने जगायला शिका. भूतकाळ विसरणं कठीण आहे, पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे. त्यामुळं आनंदाने जगा. कोणी कधी काय होईल सांगता येत नाही. आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागली, यार तर एक दिवस अशी परिस्थिती बनवणार ना, जेव्हा समोरचा देखील माघार घेईल. त्यामुळं स्वतः तुम्ही आयुष्यात कधीच मागे हटू नका. दुसऱ्यांच्या कष्टाने जिंकलात तर जिंकण्याचा काही अर्थ नाही, पण स्वतःच्या कष्टाने हारलो तरी पुढे जाण्याचा अनुभव नक्कीच भेटेल. एवढं मात्र खरं आहे. कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दूर करू नका. कारण ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटात वाढवलं आहे, ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली असते आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रूसाठी वाट पाहत आहेत. खोटं ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घ्या स्वतःला. कारण खरं तर काय आहे ते एक ना एक दिवस बाहेर येणारच ना यार. शंका आली तर वेळच्या वेळी मनापासून क्लिअर करत राहा. कारण शंका विचारणारा काही वेळासाठी चुकीचा ठरेल, पण शंका न विचारणारा आयुष्यभरासाठी चुकीचा बनू शकतो. कधी काही लोकांना तुमचे वाईट करण्यात काही दुःख नसते, कारण त्या लोकांना तुमचं वाईट करण्यात तुम्ही पकडू नये याची जास्त भीती असते. म्हणून नेहमी तयारीत राहायचं आणि लक्षात ठेवायचं, तुमचं कोणी वाईट करू शकणार नाही. एवढ्या नात्यांचा काय उपयोग जर तुम्ही तुमच्या अडचणींमधून एकटेच मार्ग शोधत आहात? यासाठीच तुम्ही स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवता ना यार. म्हणजे तुम्हाला अशा अनेक अडचणींमधून मार्ग काढता येईल. तसेच तुम्हाला कुणाची गरज देखील भासणार नाही. लक्षात ठेवा, स्वतःला इतकं कमजोर समजू नका यार, की उद्या तुम्हाला दुसऱ्यांच्या उपकाराची गरज भासेल. म्हणून प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रयत्नांना एक दिवशी नक्कीच यश मिळेल. लोकांचं काय मनाला लावून घेता यार, त्यांचं तर सुरूच राहणार आहे तुम्हाला बोलणं. जेव्हा तुम्ही काहीच नाही केलं तेव्हा म्हणतील ते लोक तुम्हाला की काहीतरी कर, खूप कष्ट करून मोठा हो. आणि नंतर तुम्ही सक्सेसफुल झाल्यानंतर याच लोकांच्या डोळ्यात तुम्ही यशस्वी झालेलं टोचत असतं. कष्ट किती केलेले त्यामागे ते लोकांना दिसत नसतं. आपण त्यांच्यापेक्षा मोठा होऊ नये हेच त्यांच्या मनात असतं. म्हणून लोकांकडे लक्ष देऊ नका. तुमचं तुम्ही काम करत राहा. तुमच्याकडे पैसा असला ना, तर काही लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो व काही लोक गरीब असतात, त्यांच्याकडे लोक त्याच्या नजरेने बघत असतात व श्रीमंताकडे वेगळ्या नजरेने बघत असतात. आपल्याला काही लोकांचा बोलण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यांच्या बोलण्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो हे महत्त्वाचं ठरेल. तिथे आपले संस्कार दिसून येतात व त्यांचेही संस्कार दिसून येतात.
काही वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर दुःखाशी कारणीभूत असते. या दोन शब्द गोड बोलले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही. दुसऱ्यांचं वाईट करून पुढे गेलात तर काय अर्थ राहत नाही. या आयुष्याला स्वतःचा सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्याशी आयुष्य जगून पहा. स्वतःसाठी आयुष्य जगून पाहाल तर भरपूर पुढे जाल. एकदा स्वतःलाच विचारून पहा की तुम्ही आयुष्य जगत आहात की तुम्ही आयुष्य घालवत आहात. त्यामुळे आयुष्य घालवणं सोडा व आयुष्य आनंदाने जगा. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही नसल्याने कोणाला काही फरक पडणार नाही व कोणी नसल्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही. स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका. मित्रांनो, हे असं आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते. म्हणून टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एक ना एक दिवशी यश नक्कीच मिळणार. प्रॉब्लेम लोकांना जर तुमच्याशी प्रॉब्लेम असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. तुम्ही कशाला एवढा विचार करताय अशा गोष्टींचा आणि ते टेन्शन का घेताय लोकांच्या बोलण्याचं? ते काय मोठे ज्ञानी आहेत का? स्वतः निर्णय घेऊन आपली लाईफ जगा ना यार. वेळ लागेल पण काही प्रॉब्लेम कमीच नक्की येतील. रस्त्यावरून जाताना जसं लिहिलेलं असतं की सांभाळून जा, पुढे धोका आहे, तसंच काही माणसांच्या आयुष्यात जाताना लिहिलेलं असतं आज वेळ काय आहे वेगळीच असते. मित्रांनो, आपल्याला पहिलेच जर माहीत असतं की पुढे धोका आहे तर आपण सावरलो असतो, पण त्याला जीवनाला काही अर्थ राहिला नसता. म्हणून काही लोकांना ठेच लागली तेही चांगली गोष्ट आहे व काहींना यश मिळालं तेही चांगली गोष्ट आहे. कारण त्यातून ते काहीतरी शिकत असतात व नवनवीन कल्पना घडून आणत असतात. आपल्याकडून होऊ शकत नाही असा काही गैरसमज आहे, तोच गैरसमज काहींच्या मनातून कायमचा दूर करायचा आहे. तुमच्याकडून सर्व सिद्ध होऊ शकतं व तुम्हीच सर्व कार्य करू शकता. तुमच्याकडे भरपूर मोठे ज्ञान आहे व तुमच्याकडे मोठे डोके आहे. त्याने विचार करून तुम्ही सर्व काही सिद्ध करू शकता. रिलेशनशिपमध्ये जसे एका मेसेजने सुखांचे रूपांतर दुःखात होऊ शकते, तसेच आपल्या करिअरच्या दृष्टीने घेतलेला एक निर्णयाने दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते. म्हणून निर्णय घ्यायला मागे हटू नका व मागे सारू नका. जसजशी आयुष्यात तुम्ही अनुभव घेत जाल तसतसे तुम्हाला एक गोष्ट समजत जाईल की आईवडिलांनी बोलवलेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते. पण आपण त्यांना म्हणत असतो, नाही तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात, मला सगळे माहीत आहे, जग बदलत चालले आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं जर तुम्ही ऐकाल तर फायद्यात राहाल. कारण शेवटी त्यांचंच खरं निघतं, हे मात्र मी अनुभवाने सांगतो. जेव्हा तुम्ही खरं बोलता तेव्हाच तुमच्या वाईट या शब्दाचा शिक्का लागेल. आणि खरं बोलून काहीतरी हरवले असेल तरीसुद्धा पुन्हा तुमच्यात मिळवण्याची हिंमत असेल तर तुम्ही काहीच हरवले नाही, एवढं लक्षात ठेवा. एखाद्याशी मनाने बोलणे आणि एखाद्याचं मन राखण्यासाठी बोलणे यात खूप फरक आहे. म्हणून ज्यांचा तुम्ही तिरस्कार करता, ज्यांचं तुम्ही मन मारून बोलता, त्यांच्याशी न बोललेलंच बरं. ज्यांची तुमची खरंच गरज आहे ते लोक तुमच्या मदतीला नक्की येतील. पण तुमची गरज संपली तर काही लोक मदत करण्यास लागतील, हे लक्षात ठेवा. काही लोकांचं कामचं आहे तुम्हाला असणं आणि काम तुम्हाला सक्सेसफुल बनवू शकेल ते काम करायला लाजू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. उद्या तुम्ही कितीही पुढे गेला तरी लोक हसतील, कारण त्यांचं काम आहे ते. काही लोकांना दुसरं काही नाही येत, फक्त जो पुढे जातो त्यावर हसायला फक्त येते. म्हणूनच अशा लोकांचा विचार सोडून द्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हरवायला असे देखील लोक आहेत ज्यांना जिंकणं काय असतं ते तुम्ही शिकवलंय. म्हणून त्यांचं तुमच्या मनावर काही बिंबो देऊ नका, कारण तुम्ही शिकवलेल्या गोष्टी त्याच तुम्हाला ते परत देत आहेत व त्यांनी तुमचा भरपूर गैरवापर केला आहे व तुम्ही त्यांचं चांगलं भलंच केलं, पण त्यांनी तुमचं खूप वाईट केलं, एवढं मात्र तेवढं नक्कीच खरं आहे. अशा ठिकाणी जाऊच नका ना, ज्या ठिकाणी लोक तुम्हाला सहन करत असतील. अशा ठिकाणी जाऊच नका ना यार, कारण तुम्हाला ते जबरदस्तीने ठेवून घेत आहेत त्यांच्यासोबत. अशा ठिकाणी तुम्हाला धोकाच भेटेल. तर मग आता अशा ठिकाणी जा जिथे लोक तुमची वाट पाहत आहेत. ज्यांना खरंच गरज आहे तुमच्यासारख्या व्यक्तींची, त्यांच्याकडे जा. हेच बेस्ट राहील तुमच्यासाठी. एकटे चालताना सोबत असो की नसो, चालायला शिका. सर्वजण तुमच्या पुढे गेलेत तर जाऊ द्या ना त्यांना. तुम्ही मागे राहिला म्हणून घाबरू नका. दुसरा मार्ग निवडून काढा. स्वतः देखील योग्य विचार करून निर्णय घ्या. स्वतः आपल्या मार्गातला मार्ग बनवायला लागेल, मग त्याच मार्गावर तुमच्या सोबत अनेक जण येतील. पण तुम्ही सुरुवात करून एकटे चालायला शिकले पाहिजे. मग केलं काय तुम्ही आयुष्यात? तुम्ही केलंय काय जरा विचार. स्वतःला जगत नाही ना आपण आयुष्य, तर आयुष्य घालवत आहोत. बाजूला आई वडील स्वप्न ठेवून बसलेत तुमच्याबद्दल. हे करिअरचं टेन्शन आणि त्यात काहीतरी तर खूप अडचणी करतोय का आपण? जर तुम्ही तुमची स्वप्न नाही पूर्ण केली ना, तर इतका संघर्ष नाही केला ना, जर लाईफ एन्जॉय नाही केलं तर खरंच काही ना काही केलं तुम्हीच अजून. मित्रांनो,
तुम्ही काहीच नाही केलं अजून. तुमची लाईफ तुम्ही एन्जॉय केली पाहिजे व आनंदाने व सुखाने जगले पाहिजेत. आयुष्यात ज्या गोष्टी मिळवल्या आहेत अशा गोष्टींना मनाने देखील स्वीकारायला शिका व मनाने ज्या वेळेस तुम्ही स्वीकाराल आणि ज्या गोष्टी कायमच्या सोडून दिल्या आहेत अशा गोष्टींना मनातून कायम काढून टाका व तुमच्यासाठी ते खूप हानिकारक असतात. आज जर तुम्ही तुमच्या चांगल्या वेळेत ॲटिट्यूड दाखवला, नंतर उद्या वाईट वेळेत त्या ॲटिट्यूडचं फळ तुम्हाला वाईटच भेटेल. हे कधी विसरू नका. आपल्या विचारात भीती आहे. विचार आणि वास्तव खूप मोठा फरक आहे. विचार करताना मला हे जमेल का, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, असे विचार मनात असतात. पण वास्तवात तसे काही नसतेच यार. तुमचे विचार त्या कामाला अजून कठीण बनवतात. भीती आपले नाही, आपले विचारात आहे. त्यामुळे वास्तवात जगायला शिका व वास्तवात जगून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिका. जेव्हा तुम्हाला कोणी साथ द्यायला नाकारत असेल तर तुम्ही समजून जा, तुम्ही तुमच्या मनाचं ऐकताय आणि काहीतरी वेगळं करताय. म्हणून टेन्शन घेऊ नका. काहीतरी रिस्क घ्यायला शिका व जगात व आयुष्यात पुढे जायला शिका. मित्रांनो, अपयश येते कारण तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न काही ॲक्सेप्ट करता यार. तसे करून कसे चालेल आपल्याला सक्सेस भेटेल की नाही याचा विचार करू नका. काम करत राहायचं व निमूटपणे काम करत राहायचं. हे होतंय ते होऊ दे असे काही बोलायचे नाही. आपला रिझल्ट काय निघेल याचा विचार करू नका. पहिल्याच प्रयत्नात सर्व काही भेटणार नाही यार. फक्त प्रयत्न करत राहायचं, भेटेल, नक्की सक्सेस भेटेल. आपले लक्ष साध्य विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. दूरदृष्टीने विचार करा. आपली शक्तिस्थाने ओळख आणि त्यांचा भक्कम पायावर आपली इमारत उभी करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणाले होते की दूरदृष्टीने विचार नक्कीच करत जावा. शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत टेन्शन घेऊ नका व पुढे चालत राहा. नक्कीच तुम्ही एक दिवशी यशाच्या शिखरावर असाल. दिवस तुमचे हे विजेता व्हायचे आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकायचे. कितीही संकटे आली तरी नाही डगमगायचे. नेहमी मी विजेता होणारच असे म्हणत राहायचे. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहे. मित्रांनो, प्रारब्धाचा व पुरुषार्थाचा मार्ग भिन्न आहे, परंतु जेव्हा त्यांची भेट होते अद्भुत यश प्राप्त होत असते. यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाची गाठ पडलीच म्हणून समजा. म्हणून तुम्हाला ज्या वेळेस यश येते तेव्हा गर्वाने फुलून जाऊ नका व गर्व करू नका. त्या गर्वाचे घर हे नेहमी खालीच असते, हे पण ऐकायला विसरू नका व हे पण लक्षात ठेवत जावा. आशावादी अपयश विसरण्याची कष्ट करतो, हसतो आणि निराशावादी हसण्याचेच विसरून जातो. असे गौरव हा पडण्यात नाही, पडून उठण्यात आहे. म्हणून गौरव त्यालाच म्हणतात. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा व तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार. मी यशस्वी झालो कारण आयुष्यात मी अनेकदा अपयश पाहिले आहे असे काही जण सांगून गेले आहेत. म्हणून अपयशी यशाची पहिली पायरी असते, ती तुम्हाला चढायला लागणार व तेव्हा निराशेचं कारण तुम्हाला व्हायलाच लागणार. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो आणि कधी तुम्ही शॉर्टकटचा वापर देखील नाही केला पाहिजे. कारण आपण हळूहळू का होईना यशाजवळ जात असतो तर ते शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी. पण शॉर्टकटने जर गेलात तर तुम्ही कुठून कुठे पडाल पण परत तिथे येऊन थांबाल. त्यामुळं एवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही हळूहळू जाल तर शिखरापर्यंत नक्कीच पोहोचाल व ते यश तुम्हाला भरपूर आश्चर्यदायक व मोठं यश मिळेल. यश हे विज्ञानाप्रमाणे आहे. जर तुम्ही अटींची पूर्तता केलीत तर परिणाम तुम्हाला मिळणारच व ज्या तुम्ही प्लॅनिंग करता त्यानुसार तुम्ही कामे केलीत तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार. ज्या गोष्टी पुरुषांनी केल्या आहेत त्या गोष्टीसाठी स्त्रियांनी प्रयत्न करायलाच हवेत. जेव्हा ते अपयशी झाले तेव्हा त्यांचे अपयश इतरांसाठी आव्हान ठरले. हे यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा, यशाकडे नेणारा जवळचा मार्ग कोणताच नाही. तुम्हाला हळूहळू यशाकडे जायला लागेल. हो, चूक आहे आपल्याकडून, मग काय घाबरायचं का? घाबरून कसे चालेल? आपण चुकलो बरोबर आहे, पण समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी चुका होतातच ना. आपण फक्त थोडीशी हिंमत दाखवायची आणि बोलून टाकायचं जे खरं आहे ते. कारण उद्या त्या गोष्टीचा निकाल लागण्याऐवजी आजच निकाल लागेल ना. पण चुका सुधारताना अजून कुठे चुकतंय का ते पहा. मित्रांनो, आपण काय करतो, काही लोकांच्या गोष्टी या मनात ठेवतो, त्यांना बोलून दाखवत नाही. त्यांना नाही बोलून दाखवलं तर त्या गोष्टी मोठ्या होत जातात व एक दिवशी त्या मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचतात व त्या दिवशी आपल्याला वाटतं त्याच दिवशी बोललो असतो तर बरं झालं असतं. त्यामुळे मित्रांनो, या गोष्टी तुम्ही त्याच दिवशी बोलल्या पाहिजे ज्या दिवशी ते तुम्हाला बोलले. मागे बोलून काही फायदाच नाही व कोणाला सांगून काहीच फायदा नाही. तुम्ही त्याला बोलले त्यातच तुमचा फायदा असतो.
एवढे मात्र लक्षात ठेवा व पुढच्या टायमाला बोलताना तुम्ही त्याला त्याच ठिकाणी व त्याच वेळेस बोलत जावा. खुश राहायचं ना. मग नका मनाला लावून घेऊ यार. आपण कोणाला तरी वाईट बोललो ना, लागायला मनाला, पण कोण आपल्याला वाईट बोलेल मनाला लागलंच ना, जाऊ दे, विसरून जाते. तसंही तो बोलणारा बोलून गेला तर मग काय विचार करता येत का? त्याला काहीच नाही फरक पडत. पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा, अशा लोकांच्या समोर जायचंच नाही. काहीतरी वेगळे करावे लागणार. हो, आता काहीतरी वेगळं करावं लागणार. आपण त्याच अडचणींना रोज रोज सामोरे जातोय. किती दिवस फक्त आपण निर्णयच घेत बसणार आहेत? काहीतरी वेगळं करावं लागेल. स्वतःला समजावं लागेल. कारण येणारी वेळ आपल्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येली आहे. कदाचित आपल्याला देखील तितकंच संघर्ष करावा लागेल. समजवायचं स्वतःला. खूप दुःख आहे पण समजवायचं स्वतःला. सोबत कोणी नाही पण समजवायचं स्वतःला. अजून खूप लोक आपला फायदा घेणार आहेत पण समजवायचं स्वतःला. नेहमी निराशा हाती लागते पण समजवायचं स्वतःला. खूप अडचणी आहेत पण समजवायचं स्वतःला. अजून खूप आयुष्य जगायचं आहे मित्रांनो. मग समजवणार ना स्वतःला. त्यामुळे स्वतःला समजून चला व पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला एका ध्येयावर पोहोचण्यासाठी मदत होईल. मित्रांनो, स्वतःला आयुष्यात का दोष द्यायचा? मला एक एवढं सांगा, तुम्ही का दोष देता तुम्ही स्वतःच्या आयुष्याला? तुम्ही दुःखी आहात कारण तुमच्या मनाप्रमाणे नाही झालं म्हणून. तुमच्या मनाप्रमाणे सर्व होत गेलं तर ते आयुष्य कसलं? चुका तुमच्या आणि दोष आयुष्याला. जबाबदारी नाही निभावता नाही आली म्हणून दोष देता आयुष्याला. खरंच जगायचं आहे ना यार, तर स्वतःच्या आयुष्याला दोष देणं बंद करा. जे स्वप्न आहे ते करायचं आहे पूर्ण, पण आपल्या स्वप्नावर नाही तर त्यांच्या स्वप्नाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष द्या. आपोआप स्वप्न पूर्ण होऊन जातील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, रडताय कसलं सारखे जेव्हा स्वप्न पूर्ण होतील तेव्हा त्याच्या व्यक्तीला मनापासून सांगायचं की थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कारण तुम्हाला जर नकार दिला नसता तर आज मी इतका सक्सेसफुल कधीच झालो नसतो. म्हणून काही लोक तुम्हाला नकार देत असतील, तीही एक चांगलीच गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. कुणाला तरी आवडण्यासाठी तुम्ही जन्म नाही घेतला, हे लक्षात ठेवा, म्हणजे झालं. म्हणून कुणाच्या आवडीनिवडीवर तुमच्या आवडीनिवडी ठरवू नका. तुमच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या आहेत व त्यांच्या आवडीनिवडी ह्या नक्कीच वेगळ्या आहेत. जो तुम्हाला सोडून जायच्या गोष्टी करतोय ना, त्याला जाऊ द्या. कारण आज तुमच्या जबरदस्तीने तो थांबला, पण तो उद्या नक्कीच जाईल, हे लक्षात ठेवा. जेव्हा सुरुवात करतो तेव्हा माहीत नसतं की काय होईल पुढे, पण एक नक्की माहीत असतं की अनुभव भेटून जाईल. तर विश्वास ठेवा स्वतःवर. कोणी कितीही जवळचं आलं असले तरी जे करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे. योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा तीच वेळ योग्य बनवायची लागेल. अनुभव आला तर अजून विश्वास वाढेल ना, म्हणूनच विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, इथून पुढे काय होईल माहीत नाही, कुणाची सोबत असेलच असे माहीत नाही. जे करायचं आहे ते कष्टाने करावे लागेल. सर्व विसरून आता काहीतरी करावंच लागेल. आयुष्यात काही लोक येत जात राहतील. आता कोणी तुमच्यासोबत चांगला आहे तर उद्या वाईट. काही जण तुमची चूक नसतानाही तुमची चूक काढतील, पण काही जण तुमची चूक असताना देखील स्वतःच माफी मागतील. तर रिलॅक्स व्हा. लोक काही येत जात राहतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जीवनात समजून घ्यायचं असेल तर आपल्या माणसांना समजून घ्या. ते शंका घ्यायचं काम ऑलरेडी लोकांनी घेतलेलं आहे. आपल्याला माहीत आहे हो, आपल्या आयुष्यात माणुसकी किती आहे ते, आणि आपल्यासारख्या लोकांना किती वेळ लागतो यार कुणाचं आपलं करायला. पण पुढच्या व्यक्तीने माणुसकीने आपल्याला आपलं म्हणलं तरी पाहिजे ना. एवढं लक्षात ठेवा. सर्वांचे कष्ट एक ना एक दिवस नक्कीच त्यांना यशस्वी बनवतात. पण काहींना कमी यश भेटतं तर काहींना जास्त. कारण त्यांचं खरं यश स्वतःच्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणून त्यांचे विचार कसे आहेत यांच्यावरही त्यांचं आयुष्य अवलंबून असतं. आज जे चालू आहे ते तुमच्या मनासारखं नाही चाललंय, आणि यापूर्वी तरी कुठे तुमच्या मनासारखं चालतं. आज काही निर्णय आहेत तुमच्या आयुष्याचे. प्रत्येकाला अजून आपली अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत. मग तीच स्वप्न तुम्ही पूर्ण नाही केली तर केलं काय तुम्ही या जगात येऊन? सांगा ना, केलं काय मग? आणि आहे त्याचा विषय तरी संपवा, नाहीतर आहे त्यातून पुढे जाण्यासाठी मार्ग तरी काढा. नाहीतर तीच तुमची घिसीपटी लाईफ व तेच तुमची लाईफ तुम्ही चालत राहणार व पुढे ढकलत राहणार. मित्रांसाठी स्वतःला नाही बदलणार. मी नक्कीच करून दाखवेन. मी कधीच हार मानणार नाही. आपल्याच माणसांसमोर ॲटिट्यूडचा काय उपयोग? मला आयुष्य जगायचं आहे, माझ्यासाठी पण आणि माझ्या आईवडिलांसाठी पण. त्यामुळं आयुष्य निवांत जगा व चांगलेपणाने जगा. प्रेमाशिवाय या दुनियेत काही सुंदर नाही. हो, मान्य आहे मला, पण की प्रेमाशिवाय सुंदर काहीच नाही. पण आईवडिलांच्या प्रेमाशिवाय सुंदर काहीच नाही, हे लक्षात असू द्या. जे आपल्याशिवाय आनंदी राहू शकतात अशा व्यक्तींना आनंदाने जगू द्यायचं. त्यांना योग्य वाटते तेच ते करत आहेत. पण आपण उगाच त्रास करून घेत आहोत. त्यांच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करून आपलं आयुष्य त्यांच्या मागे वाया का घालवायचं यार?
काही गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या बाबतीत घडल्या गेल्या तर फार अनुभव येत राहतो. म्हणून लक्षात ठेवा, यांचे काही नियम आहेत. आपण आपल्या करिअरवर लक्ष देऊन आपले ड्रीम्स पूर्ण करायचे. आयुष्यात रिलेशनशिपला महत्त्व देणे. सांगायचं एवढंच की जर तुम्ही पहिला नियम फॉलो करून दुसऱ्या नियमला फॉलो केला तर काही हरकत नाही. पण जर तुम्ही दुसरा नियम फॉलो करून पहिला नियमला फॉलो केला तर तुमची स्वप्न फक्त स्वप्नच राहतील. म्हणून पहिले करिअर आणि ड्रीम्सला फोकस करा. उद्याची वाट नाही पाहायची. जे काही करायचे ते आजच करायचं आहे. उद्या उद्या म्हणत रडत बसू नका. आपण उद्यावर सर्व सोपवतो म्हणून आपल्या हातातून सर्व निघून जातं. उद्या विसरायचं ते आज विसरू. उद्या विचार करायचं तो आज करू ना. आपण काही उद्यांवर जाऊ द्यायचं नाही. जास्तीत जास्त काय होईल, लवकर अनुभव येईल, यातूनच आपण पुढे जात राहू ना. म्हणून उद्यावर काही ढकलू नका. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, असं काही जणांनी म्हणून ठेवलंय. त्यामुळं आत्ताच्या आत्ता काय निर्णय घ्यायचे ते आत्ताच घ्या. नंतर निर्णय घेऊन काहीच होत नसतं. जगायचं कोणासाठी? जगायचं आपल्या लोकांसाठी. जगायचं ते आपल्या मित्रमैत्रिणींसाठी. जगायचं त्यांच्यासाठी जे आपल्या स्माईलची वाट पाहतात त्यांच्यासाठी. जगायचं त्यांच्यासाठी ज्यांच्या पूर्ण अपेक्षा आपल्याकडून आहेत यांच्यासाठी. जगायचं आपल्या आईवडिलांसाठी, पण जगताना रडत नाही तर आनंदात जगायचं स्वतःसाठी. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, जगणं एकदम आनंदाने ठेवा व सर्वांसाठी जगा व आईवडिलांवर प्रेम करा व कायम स्वामी समर्थांचे नाव हे आपल्या मुखात राहू द्या व त्यांचे नामस्मरण देखील नक्कीच करा. कारण त्यांच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतो, त्यांच्या नामस्मरणावर भरपूर ताकद आहे. ते तुम्हाला फळ देतील, थोड्या वेळाने देतील, थोडा कालावधी लागेल, पण ते फळ असं देतील की तुम्ही ते आयुष्यभर विसरू शकणार नाही व ते कधीच तुमच्या डोक्यातून जाणार नाही. म्हणून नामस्मरण हा एकच मार्ग आहे सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी. मित्रांनो, एवढे बोलून मी हा व्हिडिओ इथे संपवतो. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.